तर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळामध्ये आपण बऱ्याचशा बातम्यांमध्ये ऐकले असेल की आज राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये दरम्यान हा जो काही भाग आहे राजस्थानचा, या भागामध्ये धूलभरी आंधी, ज्याला आपण डस्ट स्टॉर्म म्हणतो, सध्या या भागामध्ये सक्रिय झालेलं होतं. आणि मागील 1 ते 2 तासांपासून या भागामध्ये अशी परिस्थिती बनली होती. इकडे दिल्लीच्या भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती बनलेली आहे. आपण पाहू शकता सध्या या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत. आपण जर आपल्या राज्यावर आलं तर राज्यामध्ये आज विदर्भाच्या भागामध्ये नागपूर, वर्धा आणि इकडे अमरावतीतील काही भागांमध्ये पाऊस होण्याची परिस्थिती दिसत आहे. तसंच इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागातही सध्याच्या काळामध्ये पाऊस पडत आहे. सध्या अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दरम्यान या भागामध्ये पाऊस पडत आहे, अशी सध्याच्या काळातली परिस्थिती बनत चाललेली आहे. दरम्यान संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत आणि संध्याकाळच्या 5:30ची ही सॅटेलाईट इमेज आहे आणि सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, सध्याच्या काळामध्ये आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पाहायला भेटत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला नागपूरच्या उत्तर भागामध्ये काही प्रमाणात पाहायला भेटत आहे. नागपूरमध्ये आज पाऊस झालेला आहे. इकडे वर्ध्याचा आणि नागपूरला साठलेल्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे सध्याच्या काळामध्ये. इकडे भंडारा आणि गोंदियाच्या उत्तर भागामध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि पुढील काही तासांमध्ये या भागात सुद्धा पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे. बाकी जर आपण आपल्या राज्यातील अनेक भाग बघितला तर या भागामध्ये सध्या तरी पाऊस नाही पडत आहे. आणि जर आपण इकडे दक्षिण पश्चिमचा सोलापूरचा भाग बघितला तर एक पावसाचा ढग सध्या या भागामध्ये सक्रिय आपल्याला दिसत आहे. बाकी राज्यामध्ये पाऊस सध्या दिसत नाही आहे. मित्रांनो, पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या 24 तासांमध्ये इकडे अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अनुमान आहे. पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटाचा पाऊस होण्याचा अनुमान आहे, या भागामध्ये अंदाज आहे. तसंच आपण इकडे जळगावचा भाग बघितला, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग बघितला तर तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी या भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गपर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याचा अंदाज पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. येणाऱ्या 48 तासाचा अंदाज जर मी तुम्हाला सांगितला तर येणाऱ्या 48 तासांमध्ये पाऊस हा छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जळगावच्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तीव्रता वाढणार आहे आणि विदर्भाच्या भागामध्ये अकोला, बुलढाणा आणि वाशिम या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा तीव्र आपल्याला दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. अमरावतीमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण 1-2 ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. सध्या तरी अशी परिस्थिती दिसत आहे. हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही ठिकाणी पडण्याची शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. तसंच आपण इकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा घाटकोपरचा आणि कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला इथे दिसत आहे. तुरळक ठिकाणी हा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडण्याची शक्यता येणाऱ्या 48 तासामध्ये दिसत आहे. त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि समोरचा फोरकास्ट तुम्हाला आणखी सांगितला तर येणाऱ्या 2 तारखेला राज्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तीव्र पाऊस पाहायला भेटू शकते, अशी सध्या तरी शक्यता दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, मनमाड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि इकडे धुळे, नंदुरबार या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा पडू शकते. खास करून नाशिकच्या भागामध्ये, जळगाव आणि धुळेच्या भागामध्ये परिस्थिती मुसळधार पावसाची बनू शकते. या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यापर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुण्यामध्ये चाकली, चाकण, तसंच इथे जर आपण शेगावचा भाग बघितला तर या भागात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. त्यानंतर साताऱ्याच्या उत्तर भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला इथे दिसत आहे सध्याच्या काळामध्ये. तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या 4 तारखेचा अंदाजा दिला तुम्हाला तर दरम्यान 3 आणि 4 तारखेला राज्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सध्या GFX वेदर मॉडेल आपल्याला देत आहे. बाकी विदर्भामध्ये खास करून उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया याचे उत्तर भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग असणार आहे. अशी परिस्थिती 3 आणि 4 तारखेला दोन्ही दिवशी आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे. 1 जूनपासून आपल्याला माहीत असेल की मान्सून हा आपल्या त्याला सुरुवात होते मान्सूनला. तर यावर्षी मान्सूनचा पाऊस आपल्या राज्यामध्ये कधी पडणार आहे यावर सध्या तरी आपण लक्ष ठेवून आहोत. निश्चितपणे या चॅनलला कनेक्ट राहा. जर चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.